सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या रिक्षा चोरी व घरफोडी प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 24 तासात पर्दाफाश केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 2 रिक्षासह सुमारे 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 27 फेब्रुवारी रोजी मार्केट यार्ड सोलापूर येथून अंदाजे 2,50,000 रुपये किमतीची रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार जेलरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती। त्यानंतर 5 मार्च रोजी सुधाकर व्यंकटेश सिंगम यांच्या घरातून सुमारे 29 ग्रॅम वजनाची 4,50,000 रुपये किमतीची सोन्याची चेन चोरी झाल्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला होता। या दोन्ही गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला दिले होते। दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष वायदंडे, कल्लप्पा देकाने आणि पोलीस शिपाई उमेश सावंत यांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीतील रिक्षा विक्रीसाठी एक संशयित इसम अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीजवळ येणार आहे। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून रोहित रवींद्र जाधव वय 32 राहणार शाहीर वस्ती भवानीपेठ सोलापूर याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे सखोल चौकशी दरम्यान त्याने मित्र विकास सुरेश जाधव वय 32 राहणार निरोळी वस्ती सोलापूर याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 2 रिक्षा व इतर असा एकूण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला।